हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू फार्मसी अशुरन्स. तर आज आपण बघणार आहोत एसएनडीए. एसएनडीए म्हणजे सप्लिमेंटल न्यू ड्रग ऍप्लिकेशन. सप्लिमेंटल न्यू ड्रग ऍप्लिकेशनला आपण असं डिफाइन करू शकतो की ऍप्लिकेशन सबमिटेड फॉर अन ऑलरेडी अप्रूव्ड एनडीए फॉर एनी चेंज इन पॅकेजिंग, लेबलिंग, डोसेज, इन्ग्रेडियंट इज टर्म्ड ॲज सप्लिमेंटल न्यू ड्रग ऍप्लिकेशन. म्हणजे आपल्याला आपल्या ड्रगची एखादी पॅकेजिंग, लेबलिंग किंवा डोसेज किंवा त्याच्यातला इन्ग्रेडियंट बदलायचा असेल तर आपल्याला एफडीए ला एक ऍप्लिकेशन करावं लागतं. त्यालाच आपण सप्लिमेंटल न्यू ड्रग ऍप्लिकेशन असं म्हणतो. इफ द एफडीए अप्रूव्हज द एसएनडीए फॉर एनी लेबलिंग और एनी पॅकेजिंग, कंपनी कॅन मार्केट द ड्रग अकॉर्डिंग टू न्यूली अप्रूव्ड चेंजेस. म्हणजे मॅन्युफॅक्चररला जर आपल्या एखाद्या प्रोडक्ट मध्ये काही चेंजेस हवे असतील तर तो एफडीए ला एक ऍप्लिकेशन फाईल करतो आणि एफडीए न जर ती फाईल अप्रूव्ह केलं तर मॅन्युफॅक्चरर तो चेंज करून आपला ड्रग मार्केटला काढू शकतो. पण त्यामध्ये अल्टिमेट गोल काय असणार आहे मॅन्युफॅक्चररचा की प्रोडक्टची क्वालिटी, सेफ्टी, इफिकसी, प्युरिटी एनहान्स करायचा, मेंटेन करायचा आहे, ना की आपल्याला या गोष्टी आपल्याला कमी करायच्या आहेत आणि अल्टिमेट आपल्याला पेशंट सॅटिस्फॅक्शन अचीव्ह करायचं आहे. तर एसएनडीए चा गोल आपण असं सांगू शकतो की क्वालिटी, सेफ्टी, इफिकसी आपल्याला मेंटेन करायची आहे आणि पेशंट सॅटिस्फॅक्शन अचीव्ह करायचं आहे. कॉमन रिझन्स फॉर सबमिटिंग एसएनडीए. एसएनडीए चे कॉमन रिझन्स काय आहेत, कशा कशासाठी आपण एसएनडीए सबमिट करू शकतो, त्याच्यामध्ये आहे लेबलिंग चेंज, न्यू इंडिकेशन, डोसेज फॉर्म, मॅन्युफॅक्चरिंग चेंजेस अँड फॉर्म्युलेशन चेंजेस. तर लेबलिंग चेंज म्हणजे काय, मॅन्युफॅक्चररला त्याच्या प्रोडक्टच्या लेबलमध्ये एखादा चेंज हवा असेल, एखादा न्यू इंडिकेशन त्याला ऍड करायचा असेल, कोणत्या डोसिंग रिकमेंडेशन ऍड करायचा असेल तर एसएनडीए मॅन्युफॅक्चररला सबमिट करावा लागतो एफडीए कडे. न्यू इंडिकेशन मध्ये जर एखादा ड्रग न्यू पेशंट पॉप्युलेशन साठी लागू होत असेल तर एसएनडीए सबमिट करावा लागतो. जसं की रेमडेसिवीर हे इंजेक्शन इबोलासाठी आपण यूज केलं होतं, पण सेम इंजेक्शन कोरोना व्हायरस मध्ये युजफुल होणार होतं म्हणून एसएनडीए सबमिट करावा लागला असेल मॅन्युफॅक्चररला. तर डोसेज फॉर्म और स्ट्रेन चेंज, जर एखादी कंपनी फॉर एक्झाम्पल जर मायग्रेनवर टॅबलेट बनवत असेल आणि क्लिनिकल ट्रायल मध्ये जर असं कळलं की कॅप्सूल जास्त कन्व्हिनियंट आहे टॅबलेट पेक्षा या ड्रग साठी, तर हा चेंज करण्यासाठी कंपनी एफडीए कडे एसएनडीए फाईल करते. मॅन्युफॅक्चरिंग चेंजेस मध्ये आपण असं बघू शकतो की मॅन्युफॅक्चरिंगची साईट जर बदलत असेल, मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस जर बदलत असेल आणि त्यामुळे कोणता मेजर फरक पडत असेल तर एसएनडीए सबमिट करावा लागतो. फॉर्म्युलेशन चेंजेस मध्ये आपण असं डिस्क्राईब करू शकतो की एखाद्या ड्रगचं कंपोजिशन चेंज होत असेल किंवा एपीआय आपण दुसरा यूज करत असू किंवा वेंडर आपण चेंज करत असू, तर त्यामुळे एखादा चेंज होत असेल सिम्पली, तर एसएनडीए आपल्याला हा सबमिट करावा लागतो. ओके. आता स्टेप्स इन एसएनडीए. स्टेप्स मध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ चेंजेस. जर आपल्याला एखादा चेंज हवा असेल, जर आपला एखादा प्रोडक्ट असेल त्याचा आपल्याला लेबल चेंज करायचा असेल तर आपल्याला तो लेबल का चेंज करायचा आहे, त्या जागी कोणती गोष्ट ऍड करायची आहे, कोणती गोष्ट रिमूव्ह करायची आहे, हा चेंज आपण पहिल्या स्टेप मध्ये बघू शकतो. नंतर प्रिपरेशन ऑफ एसएनडीए. प्रिपरेशन ऑफ एसएनडीए मध्ये आपण सगळ्या फाईल एकत्र करायचे आहेत, त्याचं डॉक्युमेंट करायचं आहे, रिव्ह्यू करायचं आहे आपण एकदा आणि नंतर सबमिशन टू एफडीए म्हणजे एफडीए ला आपण आपली फाईल सबमिट करायची आहे. नंतर एफडीए त्याच्यावर रिव्ह्यू करतं, त्याच्यावर मीटिंग बसवली जाते, पूर्ण गोष्टी बघितल्या जातात आणि नंतर एफडीए त्याला अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करतं. जर एफडीए ना आपली ती गोष्ट अप्रूव्ह केली तर आपण तो प्रोडक्ट मार्केटमध्ये आणू शकतो. अदरवाईज जर रिजेक्ट झाली तर आपल्याला त्या गोष्टीवर पुन्हा विचार करावा लागेल. तर असं आहे एसएनडीए. एसएनडीए म्हणजे सिम्पली सप्लिमेंटल न्यू ड्रग ऍप्लिकेशन. हे आपल्याला एखाद्या प्रोडक्टची लेबलिंग, पॅकेजिंग किंवा एखादा डोसेज बदलायचा असेल तर आपण एसएनडीए एफडीए ला अप्लाय करायचा असतो. थँक्यू व्हेरी मच.